एक उपाययोजना चालू केलेली आहे की ग्रामीण शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये ज्या महिला उद्योग करतात, बचत गटाच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी उदरनिर्वाह मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान या ठिकाणी महिलांच्या उद्योगासाठी दिलेले आहे। परंतु आजनाळे गावामध्ये या ठिकाणी विनोद अण्णा चव्हाण आणि त्यांच्या समवेत असलेल्या आजनाळा गावातील ज्या काही महिला आहेत, जवळजवळ 300 ते 200 महिला या ठिकाणी संबंधित जे काही मनीष अण्णा भोसले, त्यांची मिसेस अनुसयाबाई मनीष भोसले आणि हे दोघं पती पत्नी आणि विनोद कांतीलाल पवार राहणार सडगाव अनकवाडी या हिनकेवाडी या तिघांनी मिळून या ठिकाणी ज्या काही महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी फसवलेलं आहे आणि 20-20 हजार रुपये त्यांच्याकडनं ते लाटलेले आहे। या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघाकडे या महिलांनी तक्रार दिलेली आहे। त्यांनी या ठिकाणी आपण पाहू शकतात की 500 रुपयाच्या स्टॅम्पवर दक्ष पत्रकार संघाला या ठिकाणी ॲफिडेविट करून त्यांनी त्यांची जी काही तक्रार आहे ती तक्रार या ठिकाणी मांडलेली आहे। याच अनुषंगाने या गावातले परिचित असलेले आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे विनोद चव्हाण जे सर्वांना परिचित आहेत, हे समाजामध्ये एक त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं वलय आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या समाजातील जे बार्दी समाजातील ज्या महिला आहेत त्या महिलांना उदरनिर्वाह करण्यासाठी, उद्योग मिळण्यासाठी अनेक प्रकारचे ते दलालीच्या माध्यमातून ते कार्य करत असतात। परंतु जेव्हा त्यांना हा प्रकार कळाला की संबंधित व्यक्तीने या ठिकाणी 20-20 हजार रुपये लाटून या ठिकाणी महिलांची फसवणूक केलेली आहे। समाजात कोणीतरी नेतृत्व पाहिजे तर समाजाच्या कल्याणासाठी कोणाला पाऊल उचलावं लागतं। मी कोणतीही गोष्टी राहिली आहे आमच्या 13 खेड्यामधली त्या लोकांसाठी कोणाची कधी काहीतरी समस्या असेल मी ती दूर करत राहतो। हे माझी गरीब जनता आहे। माझ्या वडिलांनी गाव 1981-84 सालीमध्ये बसवलेलं आहे। उपाशिंगला माझे वडील 7 दिवस उपाशिंगला मुंबईला उपाशिंगला बसलेले होते, संघर्ष केला, ही भूमी बसली इथं। या भूमीच्या कारणामधून मी परिवार आमचा एकच तीनच म्हाताऱ्यांचा परिवार आहे। त्याच्यातला हा एक भाऊ जो आहे तो शिकलेला आहे, आम्ही अनपढ आहेत। जे शिकलेले काही राहतात त्यांनी ह्या महिलांना कांदा करप्शन मशिनरीची माहिती दिली की महिलांना अनुदान 100% फ्री आहे। मग प्रत्येक महिलांनी पॅन कार्ड, आधार कार्ड त्याच्याकडे सगळं देऊन टाकलं। त्याच्यात माझी मिसेस भाग्यश्री विनोद चव्हाण, दुसरी माझी मिसेस आहे रोशनी विनोद चव्हाण, माझी सुनबाई, माझ्या लहान भावाची मिसेस, माझी एक काकू, असे 5 बायांनी मला नाव विचारताना डॉक्युमेंट देऊन टाकलं। अनुदान फ्रीमध्ये आहे, घरीच आपण काम करू, काहीतरी व्यवसाय भेटेल चालेल। त्या संपर्कात जेव्हा आमच्याकडे मशिनरी आले त्या टायमाला आम्हाला सांगलं गेलं की 12 लाखचं कर्ज आहे, त्याच्यात तुम्हाला 4 लाख रुपये सरकार अनुदान देतं आहे आणि 8 लाख रुपये तुम्हाला फेडावा लागेल। तर एका बाईला 1,60,000 रुपये कर्ज टाकलं। आम्ही नाही सांगून दिलं।